जो महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेला आहे की मी कटिंग तर एक दिवसात 30 ते 35 ब्लाउजांची, पण एवढे ब्लाउज स्टिचिंगसाठी मला किती दिवस लागले। रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आता पुन्हा एकदा माझ्याकडे खूप मोठी अशी ऑर्डर आहे आणि जी मोठी ऑर्डर आहे माझ्याकडे आलेली त्यातले मी बघा बऱ्यापैकी म्हणजेच सर्वच ब्लाउज मी कटिंग करून घेतलेले आहेत। बाकी ब्लाउजची कटिंग मी नंतर केलेली आहे आणि ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये शूट झालेले नाहीयेत। तर हे संपूर्ण कटिंग केलेले ब्लाउज मी किती दिवसात शिवून घेतले हेच मी आज तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे। तर आता याआधी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी एका दिवसात 30 ब्लाउजांची कटिंग केली। तर खरंच मी 30 ते 32 ब्लाउज मी त्या दिवशी कटिंग केलेले आहेत आणि ते 30 ते 32 ब्लाउज शिवायला मला किती दिवस लागले किंवा मी किती दिवसात ते ब्लाउज शिवून घेतले याची मी तुम्हाला आज इथे सविस्तर माहिती देणार आहे। आता बऱ्यापैकी ब्लाउज माझे इथे शिवून झालेले आहेत। कटिंग मी जसं कटिंग करत गेली तसं मी स्टिचिंगला देखील दिलेले आहेत आणि माझं कटिंगचं काम सुरू असताना संध्याकाळपर्यंत माझे एका दिवसात 5 ते 6 ब्लाउज तयार झालेले होते। जोपर्यंत मी इकडे कटिंग करते तोपर्यंत माझे ब्लाउज स्टिचिंग तिकडे चालू आहे आणि फिटिंगसाठी मात्र मी तेवढं घेते किंवा फिटिंग देखील मी त्यांना सांगत असते आणि मग मी माझ्या दोघं बहिणींच्या मदतीने हे काम करत असते। ठीक आहे, जेव्हा जास्तीचे ब्लाउज येतात ना तेव्हा मग अशा पद्धतीने कामाचे नियोजन करावं लागतं। तर एवढे ब्लाउज माझे कटिंग झालेले आहेत। एकेका कस्टमरचे 10-10 12-12 ब्लाउज आहेत। तर त्यामुळे काय आहे की प्रत्येक कस्टमरचे ब्लाउजचा कट वेगळा आहे। बाकी 2 पीस कटोरीमध्ये बाकीचे ब्लाउज जे आहेत ते प्रिन्सेस कटमध्ये, तसंच 4 टक्समध्ये असे वेगवेगळ्या टाईपचे ब्लाउज मी इथं शिवून घेतलेले आहेत। कटिंग तर मी तुम्हाला दाखवलेलीच आहे। 2 कस्टमरचे ब्लाउजांची कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केली, ज्यामध्ये मी म्हटलेलं आहे की एका दिवसात मी 30 ब्लाउज कटिंग केले। तर खरंच तेवढे ब्लाउज आणि त्याहून देखील आपण जास्तीचे ब्लाउज कटिंग करू शकतो। जेव्हा आपल्याकडे एकेका कस्टमरचे 12-12 ब्लाउज असतात तेव्हा मग आपल्याला एवढे ब्लाउज कटिंग करायला काही एवढं विशेष राहत नाही, कारण एक सोबत मग मी कटिंग करत असते। तर आता ज्या ब्लाउजांची कटिंग तुमच्यासोबत शेअर केली तेच ब्लाउज मी इथे स्टिचिंग करून तुम्हाला दाखवत आहे। तर तुम्ही प्रत्येक ब्लाउजची फिनिशिंग बघू शकता। अगदी तंतोतंत माझे ब्लाउज फिनिशिंगला आलेले आहेत। आय हुक पट्टी देखील त्यांची खालीवर झालेली नाही, तसंच बॅक उंची फ्रंट उंची एकदम परफेक्ट बरोबरच आलेली आहे। सर्व गोष्टी तुम्ही नोटीस करत चला आणि फिनिशिंग तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष तुमच्या नजरेने। शिवाय मी तुम्हाला बाहीचे जॉईंट देखील दाखवते की जो बाहीचे जॉईंट असतो ना तो बऱ्याच मैत्रिणींचा खालीवर झालेला असतो। आता मी एक सोबत किती जरी ब्लाउज कटिंग केले तरी स्टिचिंग करताना माझी खूप अशी व्यवस्थित लक्षपूर्वक मी स्टिचिंग करते की ज्यामुळे माझ्या ब्लाउजांना फिनिशिंग खूप सुंदर अशी मिळत असते। तर फिनिशिंगसाठी तुम्ही देखील ह्या सर्व टिप्स फॉलो करा। जशा पद्धतीने मी ब्लाउज स्टिचिंग करते तसं सेम तुम्ही जर का करणार आणि सर्व गोष्टी व्यवस्थित फॉलो करणार तर तुम्हाला पण अशी तंतोतंत फिटिंग जमणार आहे। बघू शकता क्रॉसपट्टी समोरासमोर, तसंच टोटल सर्व पार्ट जे आहेत ते सारखे माझे इथं आलेले असतात। आता याचा बाहीचा जॉईंट मी तुम्हाला दाखवलेला आहे। ब्लाउजच्या बाहीचा जो जोड असतो ना तो अगदी समोरासमोर म्हणजे एवढासा पण खालीवर झालेला नाही आहे। तर असा तुम्हाला देखील जमणार आहे। त्यासाठी तुम्हाला फिटिंगच्या टिप्स लक्षात घ्याव्या लागतील आणि फिटिंगसाठी मी खूपच अशी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तर बघा, जो महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेला आहे की मी कटिंग तर एक दिवसात 30 ते 35 ब्लाउजांची करून घेतली आहे। एक दिवसात माझे एवढे ब्लाउज कटिंग मी करून घेतलेले आहेत, पण एवढे ब्लाउज स्टिचिंगसाठी मला किती दिवस लागले किंवा मी किती दिवसात हे ब्लाउज शिवून घेतलेले आहेत। तर एक दिवसात मी 6 ब्लाउज स्टिचिंग केले। असे म्हणजे एक दिवसात 6 ब्लाउज स्टिच केल्यामुळे काय झालेलं आहे की मला बरोबर 30 ब्लाउजांसाठी 5 दिवस इथं लागलेले आहेत। तर पूर्ण टोटल 5 दिवसामध्ये मी 30 ब्लाउज शिवून घेतले आणि हे ब्लाउज सिंपलच होते। यांच्यावर एवढी डिझाइन वगैरे नव्हती, फक्त 1-2 ब्लाउजला पफ स्लीव आहे आणि स्लीववर फक्त जो काठ असतो आलेला त्या काठाचा मात्र मी बो बनवून लावलेला आहे।
2-3 ब्लाउजांना। तसंच ब्लाउजला जो राऊंड नेक आहे सिंपल, तर त्यावरती मी लेस वगैरे अशी ॲड केलेली आहे। तर तुम्ही प्रत्येक ब्लाउज बघू शकता मी किती सुंदर फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेला आहे। हे ब्लाउज मी फोरटक्समध्ये शिवून घेतलेला आहे। एकाच कस्टमरच्या म्हणजे नवीन कस्टमरचे एकच ब्लाउज आहे माझ्याकडे हे, तर मग मी याला फोरटक्समध्ये शिवून घेतलेला आहे। तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला एक दिवसात म्हणजे मी कटिंग तर भरपूर ब्लाउज करून घेतले, पण स्टिचिंगला मात्र आपल्याला थोडा जास्तीचा वेळ लागत असतो। तरी देखील माझी ब्लाउजची संपूर्ण कटिंग झाल्यामुळे काय झालेलं आहे की एक सोबत माझे एवढे ब्लाउज कटिंग झाले आणि मग मला स्टिचिंगला ते खूप सोपे असे गेलेले आहेत। तर एक दिवसात मी 6 ब्लाउज पूर्ण केलेले आहेत बरोबर। असं करत मी बरोबर 5 दिवसात 30 ब्लाउज शिवून घेतलेले आहेत। तर मशीनला देखील स्पीड चांगला आहे आणि मला देखील स्पीड आहे शिवण्याचा। बऱ्याच मैत्रिणी आता कमेंट पण करतील आणि याआधी देखील मी व्हिडिओ शेअर केला होता, भरपूर दिवस झाले ते व्हिडिओला। तर त्यांचं म्हणणं असं असतं की शक्यच नाही दिवसामध्ये एवढे ब्लाउज शिवणं, तर खरंच शक्य आहे। जर का कटिंग करून आपण ब्लाउज ठेवलेले असतात आणि त्यांच्यावर जे रील वगैरे मॅचिंग करून आपण काढून ठेवलेले असतील, तर मात्र आपण दिवसभरात आरामात 6 ब्लाउज शिवू शकतो। ठीक आहे, म्हणजे 1 तासात कसंही करून तुम्ही 1 तासात हे ब्लाउज पूर्ण करू शकता। तर 6 ब्लाउज आपल्याला काही विशेष नाही आहे, पूर्ण दिवसभरात अगदी सहज पद्धतीने 6 ब्लाउज शिवून होतात, जर का तुम्ही एकसारखं कामाला बसत असणार तर, आणि तुम्हाला स्पीड पण तेवढाच हवा। तर अशा पद्धतीने मी जेवढे ब्लाउज माझे शिवून झाले किंवा जेवढ्या ब्लाउजांचा मला व्हिडिओ शूट करता आला तेवढ्या ब्लाउजांचा व्हिडिओ शूट करत मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आणि प्रत्येक ब्लाउजाची फिनिशिंग तुम्ही इथं स्वतः प्रत्यक्ष तुमच्या नजरेने बघू शकता की किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तर हे एवढे ब्लाउज बघा, एकावर एक जरी मी कटिंग करत असेल तरी देखील माझ्या स्टिचिंगला खूप सुंदर अशी फिनिशिंग मी देण्याचा प्रयत्न करते। तुम्ही पण अशा पद्धतीने ब्लाउज शिवा, म्हणजे तुमचे देखील काम फटाफट असं होणार आहे आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं करायचं ह्यासाठी मी तुम्हाला खूपच माझ्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे असे टिप्स देत असते। की जसं की स्मार्ट पद्धतीने ब्लाउज कटिंग करणं झालं, एक कस्टमरचे जास्तीचे ब्लाउज आहेत, एकाहून अधिक संख्येने ब्लाउज आहेत, तर एक अस्तरवरच मी मार्किंग करते आणि टोटल मग संपूर्ण ब्लाउज कटिंग करत असते। म्हणजे एक ब्लाउजच्या कटिंगच्या वेळेत माझे 10 ब्लाउज मी कटिंग करून घेत असते। तर तुम्ही पण असं स्मार्ट वर्क करा आणि तुमच्या कामाचा स्पीड तुम्ही असा वाढवू शकता। तर बघा, हा साडीचा घागरा देखील मी तयार केलेला आहे। याचा देखील मी सविस्तर व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे। घागरा प्लस ओढणी आणि ब्लाउज, तसंच हे अर्जंट ब्लाउज आहे। एवढं छान ब्लाउज मी शिवून घेतलं, पण मला वेळ खूप कमी असल्यामुळे मला ह्या ब्लाउजचा व्हिडिओ शूट करता आला नाही, पण काही हरकत नाही। सेम ह्याच मॉडेलचा ब्लाउजचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही तो नसेल बघितला तर नक्कीच बघा। आणि आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला, तुम्हाला माझे ब्लाउज स्टिचिंग केलेले कसे वाटले, फिनिशिंग कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।